सांगाल मोर्चा निघालाय, काय प्रमुख मागण्या होत्या तुमच्या? मागण्या जी आहे की आपण पाहिलं की जालना जिल्ह्यातील आता परतूर परिसरामध्ये जी शाळा आहे इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि त्याच्या बाबतीतला एक ज्यावेळेला गॅदरिंग असतं, गॅदरिंग मध्ये एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे भारताच्या विरोधातले विचार मांडणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला. भाषण त्याच्यामध्ये झालं की सर तनसेजुला म्हणजे डायरेक्ट मुंडकं हे धडापासून वेगळं केलं जाईल अशा प्रकारची भाषा एखाद्या शिक्षकाने वापरणे कुठपर्यंत योग्य आहे. म्हणून फक्त गुन्हे दाखल करून अटक करून नाही तर ती अनधिकृत असणारी वास्तू ती निस्तनाबूत केली पाहिजे प्रशासनाने. त्या इतर संस्थाचालक जे आहेत त्यांनाही अटक केली पाहिजे. अशा विविध प्रकारच्या मागण्या आज या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. एसआयटी पेक्षा NIA कडे हा तपास दिला पाहिजे की अशा कुठून आलं, कशा प्रकारे, असं अचानक तर काही घडू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या एजन्सीकडनं हे सगळं तपासलं गेलं पाहिजे. 1.5 वर्षापासून हे प्रकरण आहे. 1.5 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ समजला जातो. आता 1.5 वर्षापासून जर व्हिडिओ व्हायरल होत याच्यामध्ये असेल, खरं तर पोलीस प्रशासनाची भूमिका नाही काय वाटते? पोलिसांची जी काही हे गोपनीयता असते, गोपनीय विभाग असतो, असं वाटतं की तो गोपनीय विभाग पूर्णतः झोपलेला आहे. असा प्रकार जर वर्षभरापूर्वी घडला, 1.5 वर्षापूर्वी घडला, 5 नाही 10 वर्षापूर्वी घडला असेल, पण हे याचा अर्थ पोलीस प्रशासनानं गोपनीय माहिती अजिबात शून्य, यांचा गोपनीय जो विभाग आहे हा झोपलेला आहे. म्हणजे हा स्वतः गोपनीय झाला असं याचा समज आहे. यावर दोषी कोण असेल, याच्यावर काय मागणी असेल? पोलीस प्रशासन जे काही लोक आता जेवढी ज्यावेळेस कोण अधिकारी होता इथं त्या सगळ्या लोकांवरती गोपनीय विभागाचे कोण होते त्या लोकांना सुद्धा कारवाई झाली पाहिजे. म्हणजे आता जे काही पोलीस अधिकारी, मग एसपी आले असतील नवीन, पोलीस स्टेशनचा PI नवीन आला असेल, मग त्यावेळेस कोण होता, ते गोपनीय विभागाचे कर्मचारी कोण होते, या सगळ्यांवरती पोलीस नवीन एसपींनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कारवाई न झाल्यास तुमची भूमिका काय राहील? आम्ही आता ठरवू ना, आम्ही जसं आज इथं लोकशाही मार्गाने आंदोलन केलं आणि आता वेळेवर आम्ही ठरवू आमचं काय करायचं पुढे. डिले का केला जातो 4 दिवस गुन्ह्याला? म्हणजे व्हिडिओ व्हायरल या सगळ्याच्या बाबतीमध्येच मग आता आम्ही तेच सांगितलं तुम्हाला की आता अधिवेशन सुरू आहे. मग आम्ही सोमवारी ज्यावेळेला अधिवेशनामध्ये जाऊ, मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या वस्तू सांगू आणि तेही लेखी अहवाल इथल्या स्थानिक प्रशासनाला मागवतील. कदाचित तुम्ही फिर्याद वाचली असेल पोलिसांनी, ते आता असं म्हणलं आहे की तुर्कीचं गाणं आहे, तुम्ही पाकिस्तानचं म्हणताय. कसं असतं, शेवटी शब्दामध्ये बदल करणं, शेवटी अंगावर कुठली गोष्ट येऊ नये प्रशासनाच्या, त्यामुळे प्रशासन हे वेळोवेळी खबरदारी घेत असतं. आणि गाणं कुठल्या याच्यापेक्षाही जो काही संदेश दिला हा भारत मातेच्या विरोधातला संदेश आहे. आणि ज्या शिक्षिका बोलल्या आहेत, त्याचे कोण असतील त्या बोललेल्या आहेत, तर त्या सुद्धा डायरेक्टली बोललेल्या आहेत की सर तनसेजुदा म्हणजे काही भारतामध्ये भाषा चालत नाही. जर शिक्षकांमध्ये असं शाळेत शिकवत असतील तर हे समोर आलेला प्रकार आहे, पण याच्या मागे गोपनीयतेने किती प्रकार चालू असतात. पोलिसांच्या भूमिकेवर आताच्या पोलिसांचा संशय, आमचा संशय आहे त्यांच्यावर, आमचं समाधान नाही अजिबात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.